नागपूरमधल्या वासनकर यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांना पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। विशेष न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या निर्देशांनुसार मुख्य आरोपी प्रशांत वासनकर यांच्या 19 स्थावर मालमत्तांचा लिलाव करून लोकांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। सन 2008 ते 2014 पर्यंत वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड आणि वासनकर इन्व्हेस्टमेंट चे जे संचालक आहे यांनी बँकेच्या दरापेक्षा जास्त दराचे परताव्याचे प्रलोभन नागरिकांना गुंतवणूकदारांना दिले आणि ते देऊन नागरिकांच्या ठेवी स्वीकारल्या। ही सगळी गुंतवणूक करत असताना जवळपास 2,205 करोडचा ही सगळी फसवणूक नागरिकांची झालेली आहे। यामध्ये गुन्हा दाखल झाला। आरोपी जे संचालक असेल त्यांना जे संचालक आहे त्यांना अटक करण्यात आली। माझे बरेचसे नातेवाईक म्हणा किंवा फ्रेंड सर्कल मधले लोक आहेत की या प्रकरणामध्ये त्यांचे घामाचे मेहनतीचे पैसे गेलेले आहे आणि कोर्टाने आता जो निर्णय दिला आहे तो स्वागतार्ह आहे, पण अशा लोकांनी सुद्धा समोर यायला पाहिजे, कारण बऱ्याचशा अशा फसगत करणाऱ्या कंपन्या आहेत मोठमोठ्या, ज्या लोकांना अशा पद्धतीने फसवून राहिल्या आहेत। त्यातल्या त्यात जर असा निर्णय आलेला आहे आणि लोकांना पैसे वापस मिळण्याची अपेक्षा आता निर्माण झाली आहे, तर नक्कीच जर पैसे वापस मिळाले तर हा ऐतिहासिक एक पाऊल राहील हे कोर्टाचं असं वाटतं।